नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीटचा निकाल लागल्यानंतर खरी लढाई सुरू होते ती काउन्सिलिंगची। अनेकांना वाटतं फक्त चांगले मार्क्स मिळाले की झालं, पण लक्षात ठेवा फक्त चांगले मार्क्स असून चालत नाही, तर योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला तुमची ड्रीम सीट मिळवून देतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBBS साठी ऑल इंडिया कोटा, ओपन स्टेट, डीम युनिव्हर्सिटी आणि सर्वात कमी फी असलेली राज्ये अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण ऑल इंडिया कोटा आणि उपलब्ध जागा यांची माहिती घेणार आहोत। भारतातील सर्व सरकारी मेडिकल कॉलेजेसच्या 15% जागा ऑल इंडिया कोट्याद्वारे भरल्या जातात। भारतात एकूण 1,18,000 पेक्षा जास्त MBBS जागा आहेत। त्यापैकी सरकारी जागा सुमारे 59,000 प्लस आहेत। यासाठी mcc.nic.in वर नोंदणी करावी लागते। यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट पुढील प्रमाणे असते। जनरल अथवा EWS यांच्यासाठी 10,000, SC, ST, OBC आणि PWD यांच्यासाठी 5,000। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट केल्यास ही रक्कम तुमची सुरक्षित राहते। आता आपण ओपन स्टेट्स आणि उपलब्ध जागा यांची माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र हे एक क्लोज स्टेट आहे, परंतु भारतातील अनेक राज्ये ही ओपन स्टेट आहेत, जिथे दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी खाजगी कॉलेजेससाठी अर्ज करू शकतात। यामध्ये कर्नाटक राज्यात 9,400 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत। उत्तर प्रदेश राज्यात 5,000 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत। केरळ राज्यात 1,755 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत। तामिळनाडू राज्यात 2,620 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत। छत्तीसगड राज्यात 1,700 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत, तर मध्य प्रदेश राज्यात 2,200 प्लस खाजगी जागा उपलब्ध आहेत। या सर्व राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये 15% जागा या ऑल इंडिया कोट्यासाठी असतात व 85% जागा या स्टेट कोट्यासाठी असतात। ऑल इंडिया कोटा सोडला तर सरकारी कॉलेजमधील कोणतीही जागा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिली जात नाही। आपण आता माहिती घेतली आहे ती खाजगी कॉलेजेसमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागांची। यामध्ये 15% जागा या मॅनेजमेंट म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यासाठी उपलब्ध असतात, तर 85% जागा या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात। काही राज्यात पहिल्या राऊंडनंतर या जागा राज्यातील विद्यार्थ्यांकडून भरल्या गेल्या नाहीत, तर दुसऱ्या राऊंडमध्ये इतर राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो। काही राज्यांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये इतर राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो। या संदर्भातील माहिती साधारण प्रवेश प्रक्रियेच्या वेळी जाहीर होते। कट ऑफ व विद्यार्थी संख्या याप्रमाणे वेळोवेळी बदल केले जातात। त्यामुळे या ओपन स्टेटमधील उपलब्ध जागांमध्ये आपल्याला सहज प्रवेश मिळेल असे खात्रीशीरपणे कोणी सांगू शकणार नाही। मात्र इन्स्टिट्यूट कोटा अथवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये मार्क्स कमी असतील तरी सुद्धा प्रवेश मिळू शकतो, परंतु सर्वसाधारणपणे मूळ फीच्या 3 ते 5 पट फी जास्त आकारली जाते। बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, झारखंड, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पहिल्या राऊंड नंतर जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या किंवा मॉपअप राऊंडमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते। उपलब्ध विद्यार्थी संख्या व रिक्त राहणाऱ्या जागा यानुसार प्रवेशाचे नियम आयत्या वेळेला बदलू शकतात। आता आपण भारतात उपलब्ध असणाऱ्या डीम युनिव्हर्सिटी मधील जागा आणि फी यांची माहिती घेऊया। ज्यांना कमी गुण आहेत पण बजेट चांगले आहे यांच्यासाठी डीम युनिव्हर्सिटी हा उत्तम पर्याय आहे। भारतात अशा अनेक खाजगी संस्था आहेत ज्यांना त्यांच्या शैक्षणिक दर्जामुळे डीम टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला गेला आहे। भारतात सध्या 59 डीम मेडिकल कॉलेजेस आहेत। एकूण उपलब्ध जागा 12,500 प्लस आहेत। डीम युनिव्हर्सिटीमधील या सर्व MBBS जागांसाठीची काउन्सिलिंग MCC द्वारे केंद्रीय स्तरावर केली जाते। महाराष्ट्रात एकूण 13 डीम युनिव्हर्सिटीज असून त्यामध्ये 2,600 प्लस MBBS जागा आहेत, मात्र त्या केंद्रीय स्तरावरून MCC द्वारे भरल्या जातात। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक डीम युनिव्हर्सिटीच्या सीट उपलब्ध आहेत। सिम्बायोसिस पुणे ही मुलींसाठी असणारी एकमेव डीम युनिव्हर्सिटी आहे। त्यात प्रतिवर्षी 10 लाख इतकी फी आहे। हमदर्द दिल्लीची 16 लाख प्रतिवर्ष फी आहे, तर इतर कॉलेजेसची सरासरी फी 18 ते 26 लाख रुपये प्रतिवर्ष आहे। यासाठी MCCच्या वेबसाईटवर 2 लाख रुपये डिपॉझिट भरावे लागतात। आता आपण सर्वात कमी फी असणारी राज्ये कोणती याची माहिती घेणार आहोत।
परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात कमी फी असणारी प्रमुख राज्ये, त्यामध्ये पहिलं आहे केरळ. येथे खाजगी कॉलेजेसची फी सर्वात कमी म्हणजे सुमारे 7 लाख ते 9 लाख प्रतिवर्ष आहे. दुसरे आहे छत्तीसगड. येथे फी साधारण 8 लाख प्रतिवर्ष आहे. तिसरे आहे कर्नाटक राज्य. येथे ओपन कोटा फी सुमारे 10.90 लाख ते 18 लाख प्रतिवर्ष इतकी आहे. ऑल इंडिया कोटा वगळता परराज्यात प्रवेश घेतल्यास सहसा सवलती किंवा स्कॉलरशिप मिळत नाही, पूर्ण फी भरावी लागते. आता आपण सर्वात कमी मेरिट असणारी राज्ये पाहणार आहोत. जर तुमचे गुण कमी असतील, उदाहरणार्थ 300 ते 450, तर खालील राज्यात संधी मिळू शकते. उत्तर प्रदेश upneet.gov.in येथे खाजगी कॉलेजेसची संख्या जास्त असल्याने मेरिट कमी लागते. सुमारे 300+ गुण असतील तरी MBBS प्रवेश मिळू शकतो. राजस्थानमध्ये राजनीट UG 2026.org या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले जाते. मॅनेजमेंट कोट्याद्वारे कमी गुणांवरही प्रवेशाची शक्यता असते. हरियाणा येथेही खाजगी कॉलेजेसमध्ये कमी मेरिटवर जागा मिळतात, मात्र फी थोडी जास्त असते. काही राज्यांच्या वेबसाईट या दरवर्षी बदलत असतात, त्यामुळे नोटिफिकेशन नीट वाचा, अलर्ट रहा. आता आपण स्मार्ट एक्झिट आणि रिस्क मॅनेजमेंट यांची माहिती घेणार आहोत. लक्षात ठेवा, काउन्सिलिंग ही प्रक्रिया बुद्धिबळाच्या खेळासारखी आहे. कोणत्या राज्याचा रिझल्ट कधी आहे हे नीट तपासा. दुसऱ्या राऊंड नंतर जर तुम्हाला मिळालेली सीट नाकारली तर तुमची सुरक्षा ठेव 10,000 रुपये किंवा 2 लाख रुपये जप्त होऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वकच चॉईस फिलिंग करा. तर मित्रांनो, MBBSचा प्रवेश हा प्रवेश आव्हानात्मक असला तरी योग्य माहितीच्या आधारे सोपा होऊ शकतो. तुम्हाला कोणत्या ठराविक राज्याचा बॉन्ड किंवा फ्री स्ट्रक्चरबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.